नमस्कार, कसे आहेत ताई? कशी आहेस वहिनी, आजी, मावशे? आलेले आहेत का सगळे? 6:30 झालेले आहेत. मला माहिती आहे तुम्ही माझी वाट बघत होतात ते, आणि म्हणून मी वेळेतच आलेलो आहे. आपला हा 16 सख्यांचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी तुम्हाला सांगतो मंडळी, एक तर तुमचं मी अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माझी पण 8वी झाली शाळा, पुढे शिकायची होती, पण लग्न लवकर झाल्यामुळं राहिलं सगळं. पण तेव्हा अशी काही स्वप्न बघितली होतीस की मी मोठे झाल्यानंतर मी डॉक्टर होईन किंवा? डॉक्टरचं पण नाही, फक्त मला कॉलेजला जायचं होतं. कॉलेज पण झाला नाही. बरं, मी आलेलो आहे साताऱ्यातील विलासपूर येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि ह्या सगळ्या ताईंसोबत मी खेळ तर खेळणार आहेच, आणि बघणार आहे की आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती, हो की नाही? तेव्हा आपण बघणार आहोत की आजच्या भाग आजी. आजी नमस्कार. कशी आहेस आजी? चांगली आहे. चांगली आहे आजी. कसं माहिती ना, तू इथे बसलीस ते बरोबर आहे, कारण तू सुद्धा तुझ्या घरातली हुकुमाची राणी आहेस. पण कसं आहे, त्यासाठी आपल्याला काही खेळ खेळावे लागतील, आणि त्या खेळातून होणार आहे हुकुमाची राणी. जी विजेती असणार आहे ना ताई, ती होणार आहे हुकुमाची राणी. पण तू पण आज इथे खेळायला आलेली आहेस? हो आली होती. खेळायला आलेली आहे? हो. स्वतःच्या आनंदासाठी वयाची अट कधीच नसते. आज ह्या वयामध्ये सुद्धा आजी आलेली आहे. आजी, मला सांग, तुझं वय काय? किती वय आहे तुझं? 70 असेल. 17 वय. ऐकू आलं का तुम्हाला? किती वय म्हणले तू? 70. 70? मला 17 ऐकू आलं. नातू असाच असतो की नाही? थोडी मस्करी करणारा असतो नातू. कसं वाटते येऊन? कसं छान वाटते की? छान वाटतं. आणि या खुर्चीवरती बसून कसं वाटते? छान वाटतंय की छान नाही? वाटतं. आणि सगळे आता खेळ पण खेळायचे, तेव्हा तू खेळणार ना? पण मग खेळून झाल्यानंतर जी विजेती असणार आहे ना, ती बसणार आहे या खुर्चीवरती, या मानाच्या खुर्चीवरती. ठीक आहे, तेव्हा आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. त्यासाठी आपल्या 10 ताई लागणार आहेत. पटकन त्या 10 ताईंना बोलव बघू. या मुलीनं या. या 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 लवकर या, या लवकर या. पहिल्या खेळाला सुरुवात करूया. या लवकर, पटापटा. आजीने सांगितलेले. वा, आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई इथे आलेल्या आहे. आजी जी काय येऊन बसली होती खुर्चीवरती, ताई कसं वाटते? बाहेर आल्यासारखंच वाटतंय. हो का? म्हणजे का असं वाटतंय की बाबा मी माहेरी झाले, असं का वाटतंय? का तर आपले वाटतात सगळेजण. अच्छा, हो. कळलं ना? हाच गोडवा आहे, हे की नाही, आपल्या ह्या कार्यक्रमाचा, की आपलं वाटणं. हुकमाची राणी होणार ना? होणार. बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. ठीक आहे बाई. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. ताई, तू करून दाखव बरं. रेडी? 1 2 3. हसली की फसली, हसली की फसली. ठीक आहे. हरकत नाही. कळलेलं आहे सगळ्यांना, नाव कळलेलं आहे. आता खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे, आणि त्या संगीतावर सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय. जसं तुम्हाला येईल तसं. ठीक आहे? आणि एकाच क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हालायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही, आणि नजर खाली नाही, सरळ किंवा वर पाहिजे. ठीक आहे? आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर नुसतं असं उभं राहायचं नाही, ती तुमच्या नृत्याची एक पोज असली पाहिजे स्टॅच्यू म्हटल्यानंतर. ओके, चला, म्युझिक प्लीज. हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला. गो फॅशन मराठी सोबय तुला. व्हेरी गुड. नाचत राहायचंय आजी. मस्त, क्या बात आहे. स्टॅच्यू.
बोलायचं काय बोलायचं बोलायचं काहीच नाहीये, तू हल्लीस. हल्ली की मग आता तू हल्ली म्हणजे बाद झालीस ना आजी. मी सांगितलं होतं नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वर बघायचं. त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते तिथे. डायरेक्ट निघूनच गेली बाहेर. काय म्हणणे ताई, काय नाही हल्ल्यानंतर कसं वाटलं? खाल्ल्यानंतर ते बाद झालं म्हणून. बाद झालेले, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते समोर. या ताई, तू पण हल्लेली आहेस, तू बाद झालेली आहेस, बसू शकतेस. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन 5 ताई. अरे हला, सगळ्यांनी हला. ओके, खूप खूप अभिनंदन. 5ही ताईंचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा 5ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. या खेळाचं नाव काय ते तुम्हाला मी सांगणार आहेच, पण त्याआधी मला ताईंना विचारायचंय. ताई, कसं वाटतंय या त्या पुढच्या खेळामध्ये आली आहेस तू? छान वाटतंय. छान वाटते. पण ताई, हे खेळ आधी खेळली होतीस? नाही पहिल्यांदाच आले. पहिल्यांदाच तू पण आलेली आहेस? म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा शाळेत असताना वगैरे खेळली? खेळलंय, खूप खेळलंय. पुन्हा एकदा ती बालपणाची आठवण झाली. हो झाली. आणि आज तो वेळ काढून तू इथे आलेली आहेस, सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत, त्यामुळे खरंच खूप छान वाटते. ठीक आहे, आणि ह्या खेळाला आपण आता सुरुवात करूया. हा, खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली, नाही तर नाही टिकली. खेळाचं नाव काय ताई? टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. हा, नाही तर नाही टिकली. हा ताई, खेळाचं नाव सांग बरं. टिकली तर टिकली, नाही तर नाही टिकली. हा, ठीक आहे, हरकत नाही. हा, तर हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर डिश आहे, त्या डिशमध्ये टिकल्या आहे. ओके, हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर त्या टिकल्या घ्यायच्या आहेत, त्या काढायच्या आहेत आणि आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणार आहे विजेती. तर अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कळले तुम्हाला? नक्की? हा, चला तर मग या आपापल्या डिश समोर उभे राहा. या बरं, तयारात तर तुम्ही? ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हा रेडी, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित टिकल्या करायचे आणि कॉन्सन्ट्रेट करा. ओके, रेडी, चला रेडी. हा, 1 2 3. ओके ओके, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. भाऊजी पण बघणार आहे हा कार्यक्रम, त्यांना पण कळू दे. हा, टिकली तर टिकली, नाही तर नाही टिकली. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बस बस, थांबायचे. आणि आता मी तुम्हाला आरसा दाखवणार आहे. ओहो, हा, एवढ्या टिकल्या लावलेस. हा, हरकत नाही. ताई इथं बघ, ताई बघ जरा आरशात कशी वाटते? जोकर. बरं, ताईला सांगितलं होतं चेहऱ्यावरती टिकल्या लावायच्या, ताईने ओठावरती पण लावलेले टिकली. हे बघ ताई, अरे बापरे, हे की नाही? हा ताई, हे बघ कशी दिसतेस, छान दिसतेस की नाही? व्हेरी गुड. आणि ते, अरे बापरे, मीच आहे. वेळ झालेली आहे निर्णयाची, तर आधी मला या सगळ्या टिकल्या मोजाव्या लागणार आहेत. सगळ्या ताईंच्या चेहऱ्याच्या टिकल्या मोजण्यात आलेल्या आहेत आणि निर्णय असा आहे की जी 2 नंबरची ताई आहे ती ताई आहे निकिता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तिने 30 टिकल्या चेहऱ्यावरती चिटकवलेल्या आहेत 2 मिनिटामध्ये.
आणि क्रमांक 1 ची पहिल्या नंबरची पहिल्या क्रमांकाची ताई आहे अर्थातच पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तिने 2 मिनिटांमध्ये 36 टिकल्या चेहऱ्यावरती चिटकवल्या आहेत. कसं वाटतंय? छान हा हा ताई कसं वाटतंय? छान वाटते. दोघी बहिणी एकदमच पुढे आलोय आम्ही. काय काय दोघी बहिणी एकदमच पुढे आलोय आम्ही. दोघी बहिणी आहेत. सख्या बहिणी सख्या बहिणी सख्या सख्या जावा. जावा सख्या बहिणी सख्या जावा. पूजाताई आणि निकिताताई तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये गेलेला आहात. कसं वाटते? खूप छान वाटतं. बरं तुम्ही मग अशी म्हणालात की तुम्ही बहिणी आहात. हा सख्या बहिणी आहात. नाही, सख्या चुलत्यांच्या मुली. सख्या चुलत बहिणी पण सख्या जावा. जावा. पण मला एक म्हणजे उत्कंठ आहे. मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही बहिणी म्हणून जेव्हा लग्नाच्या आधी एकत्र होतात हा बहिणी बहिणी म्हणून तेव्हाच्या तुम्ही आणि आता लग्नानंतर एकाच घरात जावा जावा म्हणून तुम्ही आहात. कसं वाटतंय? मला या ताईला विचारायचंय, पूजा ताईला. छान वाटतंय बहिणी बहिणी जावा झाल्या म्हणून. खूप अच्छा. छान वाटतंय. पण शक्यतो आपण असं असतं ना जावा जावांमध्ये थोडे नाही नाही तसं नाही काही नाही तसं काही नाही. तसं काही नाही. की तर ताई बोलत असेल हे ना? नाही 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 अजिबात नाही. नाही. मग मला तर आता जाणून घ्यायचंच आहे तुमच्या दोघींबद्दल, तुमच्या माहेरपणाबद्दल. मंडळी चला तर मग जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. पूजा लखन विटकर. पूजा ताई किती वर्ष झालेत लग्नाला? आम्हाला 12 वर्ष झाले. भाऊजी काय करतात? ती ड्रायव्हर आहे ती. अच्छा ते ड्रायव्हर आहेत. वाह व्हेरी Driver. गुड. फिरत असतात सगळीकडे. हो. मग तुला घेऊन जात असतात की नाही कुठे? कवा तर जाते की बाहेर काहीतरी कार्यक्रम वगैरे असले की लग्नाचे वाढदिवस असले की जातो बाहेर फिरायला. बाहेर जातात हो, फिरायला वगैरे? जातात वाह, घेऊन. व्हेरी गुड. कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा? हो छान आहे. छान आहे. हो बरं मी सांगता आणून देतात काही पण लागलेलं असतं. बरं माहेर कुठलं ताई? अक्कलकोट. हो हो वा खूपच छान. आणि सासर? सासरी सासर इथले. ओके हीच. बरं काय सांगशील माहेर बद्दल ताई? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं सगळ्यात आधी? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? आई वडील. 12 वर्षामध्ये असा कुठला असा क्षण असा आला की जेव्हा असं वाटलं की त्यावेळेला तुला आईची बाबांची किंवा माहेरची खूप आठवण आली? ती तर नेहमीच येते म्हणा. काही नाही म्हणजे आमच्या दोघांचा कवा तर वाद झाले की माहेरची आठवण येते. त्याच्या दोघांमध्ये वाद झाले की माहेरची आठवण. माहेरची आठवण येते. वा कसं वाटलं ताई तुला बोलून? छान. छान वाटलं. आणि आता आपण जाणार आहोत ह्या ताईकडे, तुझ्या बहिणीकडे. तिच्याशी आता गप्पा मारणार आहोत. हा ओके ताई तुझं नाव सांग बरं. निकिता नागेश विटकर. निकिता ताई किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 13 वर्ष झाले. आणि काय करतात भाऊची? कंटेक्सचं काम घेतात ते. कन्स्ट्रक्शन. हा. वा व्हेरी गुड. कसं आहे आणि भाऊजींचा स्वभाव? छान आहे खूप. छान आहे खूप. असं काही समजून घेतात काही केलं तरी. मीच वाटलं असं चिडते त्यांच्यावर. ते काही पण बोलत नाही ते. ते काहीच नाही बोलत? नाही. बिचारे रे. पण मग असं तू रागाच्या बाबत बोलल्यानंतर मग त्यांना तू अशी सॉरी पण म्हणतेस? नंतर बोलते. नंतर बोलते? हो. मग तेव्हा भाऊजींची काय रिॲक्शन असते? काय नाही. हसते नंतर. हसतात ते नंतर. बरं ताई माहेर काय सांगशील माहेरबद्दल? कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील 2 भाऊ आहेत. काय सांगशील आईबद्दल? काय नाही, आई खूप छान आहे. जे सांगायच्या आधी सगळं घेऊन बसते मला. वडील पण चांगले आहे ती. पण कशी होती एकंदरीत सगळी घरची परिस्थिती किंवा गरीब होती. त्या वातावरण? तेव्हा गरीब होती, आता आहेत चांगले. भाऊ वगैरे चांगले, असं जॉबला लागले ती. आता खूप छान आहे. लहानपणी कसं गरीब होतो, आता बरं वाटते आई वडिलांना बघून. जरा भाऊ वगैरे चांगले जॉबला लागलेत म्हणून. पण त्यावेळेचा सगळे प्रसंग त्यातलं सांगा असं वाटतंय. माझी पण 8वी झाली शाळा. पुढे शिकायची होती पण लग्न लवकर झाल्यामुळं राहिलं सगळं. पण तेव्हा अशी काही स्वप्न बघितली होतीस की मी मोठे झाल्यानंतर मी डॉक्टर होईन किंवा? डॉक्टरचं पण नाही, फक्त मला कॉलेजला जायचं होतं. कॉलेज पण झाला नाही. कॉलेजला जायचं? हो, कॉलेजचं बघायचं होतं. पोरं जातात ना कॉलेजला, जाताना बघायचे मी. पण तिकडे ती खंत वाटते की आपण ते नाही करू शकलो. वाटतंय वाईट. आता पोरांना शिकवायचं, पोरांनाच मोठे करायचं. पोरांना अपेक्षा येतात सगळी आमची. डोळे पाणावलेत तुझे. काय आलं आता मनामध्ये? काय नाही, फक्त पोरांचा विचारायला. पोरं शिकून मोठी व्हायला पाहिजे माझी. कसं वाटते आज मनातलं छान व्यक्त होऊन मोकळं होऊन? कसं छान वाटते, मन मोकळं झाल्यावर वाटते. मन मोकळं झाल्यावर का वाटते की नाही? आणि जेव्हा तुम्ही असं छान मन मोकळं होऊन किंवा अगदी मनापासून व्यक्त होता ना तुम्ही, ते बघून खरंच खूप छान वाटतं ताई. आपल्याला आता शेवटच्या खेळाकडे जायचं आहे, तर जायचं ना?
खेळ जायचं. पण खेळायचा आहे आपल्याला खेळायचं. आणि खरंच खूप छान वाटलं. मंडळी, आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजे. आणि माहेरच्या या सुंदर आठवणीनंतर, या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची खेळाचं नाव काय? खोचाखोची. हा, खोचाखोची. हा. ताई, खेळाचं नाव काय? खोचाखोची. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, आणि आता हा खेळ असा आहे, काय करायचं, मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती नाचत नाचत एक हात मागे ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने एक स्ट्रॉ उचलायचा आहे आणि आपल्या केसांमध्ये खोचायचं आहे. एका वेळी एकच स्ट्रॉ, आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ जी ताई आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला हे, दाराची क्या बात लावली है? कडी. हे. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, शाबाश, उडी. भो. व्हेरी गुड, अंगात आलंय, व्हेरी गुड. अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, हे, अंगात आलंय. शाबाश ताई. हा, व्हेरी गुड येऊन कचकन ताई. हा, याच्या नाही नाचलात तर बाद. हा, व्हेरी गुड. अंगात आलंय. हा, नाच लवकर. व्हेरी गुड, शाबाश. एक राहिले, एक राहिले, एक राहिले, एक राहिले. लवकर. व्हेरी गुड. गोलगोल फिरायचंय, गोलगोल फिरायचंय. व्हेरी गुड, गोलगोल फिरायचंय. व्हेरी गुड, शाबाश. हा, थांबा इथं पुढे या. आता जरा मला अरे बापरे. ओके, पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. 1 2 60 61 62 63 64 65 66. बघू ताई इथं नाही. हा, अजून तिथं. ओके ओके ओके, किती झालेले आहेत? 66. आणि आता ही ताई 1 2 3 4 5 6 41 42 43. निर्णय तुमच्या समोरच आहे. विजेती ताई आहे निकिता ताई. तिने 66 स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचले आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे पूजाताई. पूजाताई, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटतं. आणि बहीण बाजी मारून गेलेली आहे पुढे. चालतंय सर. हा? हे जे 16 सख्यांचं आम्ही गिफ्ट दिलेलं आहे ते याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. ओके. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पूजाताईंसाठी. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे निकिता ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटते काही छान वाटते, वाटलं नव्हतं जिंकून जाईल म्हणून. वाटलं नव्हतं नाही, पण हे बऱ्याच बरे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच हा खेळ. पहिल्यांदाच आले आणि ते पण भीत आलते. बरं का भीत का आले? कधी बाहेर पडली नाही, खेळली नाही कसला खेळ. गणपतीमध्ये पण असतो पण आम्ही जात नाही, नुसतं बघतो ना. त्यामुळं 16 सख्यांचा पहिला खेळ खेळली. या बात आहे, व्हेरी गुड ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा पुन्हा एकदा निकिताताई तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि मंडळी, कसा वाटला आजचा हा भाग? नेहमीप्रमाणेच अफलातून आणि धमाल आहे की नाही. आणि कुठेतरी हा भाग बघत असताना मला माहिती आहे की ताईंनो, तुम्ही कुठेतरी तुमच्याशी तो भाग तुम्ही रिलेट करत असता. आणि जेव्हा ताई खूप काही बोलत असते, आपल्या माहेरपणाबद्दल बोलत असते, आपल्या आईबद्दल बोलत असते, तेव्हा कुठेतरी तुम्हाला सुद्धा तुमच्या बालपणात तुम्ही त्या जात असतात, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं 16 सख्यांचा हा कार्यक्रम सादर करत असताना. कारण प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आमच्यासाठी ती एनर्जी असते. त्या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. ये पा तालिया.